नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र शासनाने राज्यभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नगर शहरालगत अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या अरणगाव येथील टीबी सॅनिटेरियमच्या 25 एकर जागेत हे महाविद्यालय सुरू करावे अशी एकमुखी मागणी नागरिकांनी केली आहे. बायपास लगत असलेली ही ऐतिहासिक जागा सध्या दुर्लक्षित असून या ठिकाणी पुन्हा एकदा वैद्यकीय वैभव निर्माण करण्याची संधी आहे. रेड क्रॉसच्या मालकीची असलेली ही जागा सहज उपलब्ध असून परिसरातील पायाभूत सुविधा व साठवलेले इन्फ्रास्ट्रक्चरही उपयोगात आणता येईल. या मागणीसाठी जनहित परिषदेचे किसनराव लोटके, सुहासभाई मुळे यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांनी तसेच अरणगाव, खडकी, सोनेवाडी परिसरातील सरपंच, सदस्य, नागरिक व विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दर्शविला आहे. या संदर्भात शासनाच्या संबंधित यंत्रणांकडे निवेदन देण्यात आलं असून या मागणीचा सकारात्मक विचार करावा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. अन्यथा मोठ्या जनआंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय. तर त्या भागामध्ये सध्या जे महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू करण्यासाठी त्यांनी जी काही प्रकल्प राबवलेत, तर तो प्रकल्प अहमदनगर शहरातून कुठल्याही परिस्थितीत बाहेर जाता कामा नये. कोणाच्याही राजहट्टासाठी, बालहट्टासाठी तो बाहेर जाता कामा नये. आणि त्याच्यासाठी अरणगाव येथे टीबी सॅनिटोरियम नावाची जी काही इमारत आहे, जो काही भूखंड आहे, तो चक्क 25 एकराचा आहे आणि तो रस्त्याच्या लगत आहे. आणि 1953 साली तो भूखंड केंद्र शासनाने रेड क्रॉस सोसायटीला दिला होता. रेड क्रॉस सोसायटीने 1953 पासून 1995 पर्यंत टीबी सॅनिटोरियम चालवलं होतं. पण मागच्या 30 वर्षापासून ते सगळं खंडर अवस्थेत पडलेलं आहे. मग अशी जागा, मोक्याची जागा उपलब्ध असताना हा प्रकल्प फक्त अरणगाव येथेच व्हावा यासाठी हे सगळे ग्रामस्थ, त्या परिसरातले खडकी, खंडाळा, बाबुर्डी, सोनेवाडी, शिंदेवाडी, अरणगाव, मेहराबाद या ठिकाणचे सगळे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. तर ते निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना द्यायला आलो होतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रकल्प नगर शहरातून बाहेर जाऊ नये. तो त्या ठिकाणी अरणगावला आणि टीबी सॅनिटोरियम मध्येच झाला पाहिजे. शहरापासून अरणगाव अवघे 7 किलोमीटर अंतरावरती 35-40 वर्षापूर्वी महाराष्ट्र काय राज्यामधून ते टीबी सेंटरचे लोक यायचे. तर तो आजार खूप भयंकर मानला जायचा. त्या आजारामध्ये आमच्या मायबाप जनतेने खूप काही त्या ठिकाणी त्रास सहन केला. पण आम्ही कधी त्या लोकांचा तिरस्कार केला नाही, कधी त्या पेशंटचा तिरस्कार केला नाही. आणि गावाने कायम त्यांना सहानुभूती देण्याचा आणि हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आमची एक आग्रहाची विनंती आहे की ज्या मायभूमीमध्ये, ज्या गावामध्ये 25 एकर एक टीबी सॅनिटोरियमची जागा, रेड क्रॉस झोनची 25 एकर जागा आज 25 वर्षापासून तशीच पडू नये. आमच्या गावकऱ्यांनी जो काही त्रास सहन केला, जो काही आम्ही तर त्यांना पेशंटला जो काही न्याय देण्याची भूमिका गावकऱ्यांनी त्यावेळेस ठेवली, कधी त्यांना बंदी म्हणून आम्ही कधी ग्रामपंचायतीने ठराव केला नाही, कधी तिरस्कार केला नाही. त्या हिशोबाने त्याचा एक मोबदला म्हणून योग्य ते नाही आम्हाला या ठिकाणी शासन दरबार मिळावं म्हणून आम्ही सर्व ग्रामपंचायत सहकारी मुळे साहेब, लोटके सर यांच्या सोबत आम्ही आज कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला तो न्याय नक्कीच मिळेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. रेड क्रॉस सोसायटीने काढलेलं टीबी सॅनिटोरियम हे अतिशय उत्कृष्टरित्या चाललं आणि सरपंचाने सांगितल्याप्रमाणे खरोखर लोकांनी त्यावेळेला टीबीचा आजारी असेल तर लोक त्याला, घरातले लोक सुद्धा बाहेर काढायचे. पण ह्या गावाने ते सगळं सहन केलं. आणि ती जागा नगर शहरापासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे. सगळ्या सोयीने, प्रवासाच्या सोयीने, तज्ञ डॉक्टर जर मुंबईवरून, पुण्यावरून यायचे झालं तर त्यांना सुद्धा ताबडतोब पोहोचता येईल अशा सोयीने युक्त ती जागा आहे. बायपास रोडला तिला मोठा 80 मीटरचा फ्रंट आहे. म्हणजे अशा प्रकारची सुंदर जागा आणि सगळ्या दृष्टीने सोयीस्कर असलेली जागा, तिथे आमचं गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज निघावं, हॉस्पिटल निघावं. आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सगळी त्याला मंजुरी दिलेली आहे. सगळ्या आमच्या नेत्याने सुद्धा, या जिल्ह्यातल्या सगळ्या पक्षाच्या नेत्याने विचार करून त्या ठिकाणी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज चांगल्या प्रकारे चालू शकते अशी त्यांनी भूमिका घ्यावी, मुख्यमंत्र्यांना सांगावं आणि शासनावर त्या सगळ्या आमच्या लोकनेत्यांनी दबाव आणावा अशी मी आमच्या सगळ्या आमदार, खासदार या सगळ्या लोकनेत्यांना विनंती करतो. सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण सगळ्याने अरणगाव, मेहराबाद इथे असलेली 25 एकर जागा ही कॉलेजसाठी अतिशय उत्तम जागा आहे. ह्या जागेवरच मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल व्हावं अशी या सगळ्या नेत्यांना विनंती आहे, त्यांनी प्रयत्न करावा. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.